जाऊ दे मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो. संदीप देशपांडेंकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारीच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट केलेली ऑडिओ क्लिप 4 वर्षापूर्वीची. तो आवाज माझा नाही म्हणलं तर काय करणार. राज ठाकरेंनी माझा आवाज काढून क्लिप तयार केली असेल तर कुणाचाही आवाज काढू शकतात. जितेंद्र आव्हाडांची टीका. मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर. पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड मार्गाची पाहणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा. दिशा सालियान प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. माझ्या हातात पद आहे का. भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का. आधी राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल. पळ काढण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं. माझ्यावरील आरोप खोटे आहेत असं आदित्य ठाकरेंनी सांगायला हवं होतं. नितेश राणेंची टीका. भाजपचे कार्यकर्ते पगारी नोकर. आमच्यासमोर राडा करायची भाजपवाल्यांची लायकी नाही. ठीक है, हम देख लेंगे. हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे. संजय राऊतांचा निशाणा. अलिबाबा आणि 40 चोर उद्धव ठाकरेंचे झाले नाही ते तुमचे काय होणार. आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. एका घटकाला काढून टाकायचं का अशी महायुतीमध्ये चर्चा सुरू. महाविकास आघाडीत एकमत आणि समन्वय. मैत्रीपूर्ण वातावरणात काम सुरू. पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल. अटलजींचं सरकार 13 महिन्यात गेलेलं त्याची पुनरावृत्ती होत दिसते. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता. फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे का या प्रश्नावर देशमुखांनी उत्तर देणं टाळलं. वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती. ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी. जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाईची लढत होण्याची शक्यता. कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांचा राजीनामा. रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप. विद्यार्थ्यांसाठी नवीन ॲप आणणार. शाळेत आणि हॉस्टेलवरही पॅनिक बटनची सुविधा बसणार. पॅनिक बटनद्वारे पोलिसांना माहिती देता येणार. दीपक केसरकरांची माहिती.